11/1/2024 दिनांक 11/1/2024. आज आपल्याला गुरुवारी 6वा अध्याय घेण्याची सर्वांची इच्छा आहे, म्हणून आपण घेतलेला आहे. अध्याय क्रमांक 6 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेमध्ये जसे अनेक विषय चर्चिले, तसं 6व्या अध्यायाच्या निमित्ताने योगाची चर्चा ज्ञानोबाराय करतात. सगळ्या जगाने हा अध्याय गाळलेला आहे, कोणी त्याचा विचार करत नाही. कुठेतरी करत असतील, नाही असं नाही, म्हणजे योगी असतील तिथे एक सांगत असतील, पण बाकी भक्तीच्या माहोलमध्ये हा अध्याय नाहीये. ठीक आहे, पण आपल्या इथे मात्र आपण भक्ती अधिक योग असं आपण शिकतो, बरोबर. म्हणून मग आपण हा अध्याय या ठिकाणी गृहीत, किंबहुना हाच अध्याय, याच अध्यायावर आपला अभ्यास अवलंबून आहे. मला आधी हे सांगायचंय तुमच्या सर्वांसाठी की प्रत्येक साधकाला फॅन लावा बाबा, हात लावा, तलवार लावा. तुम्हाला गरम नाही ना? मला फार गरम होतं. मधूनच गरम, मधूनच एकदम परत नको. हा, तेव्हा ज्ञानोबारायांनी 6वा अध्याय लिहिताना सर्व प्रकारच्या साधकांची काळजी घेतलेली आहे. जो जिथे आहे तिथून त्याला मार्गदर्शन आहे असा 6वा अध्याय आहे. अगदी प्राथमिक अवस्थेत जो असेल त्यांच्यासाठी पहिले सगळे श्लोक आहेत, मध्यम अवस्थेसाठी मधले सगळे श्लोक आहेत, अवघड अवस्था ज्यांची आहे, म्हणजे जे योगी या अवस्थेत खरे आहेत त्यांच्यासाठी सर्वच अध्याय घेतलेला आहे. तथापि आपल्याला या ठिकाणी काय हवंय ते आपण आता सांगूया. डायरेक्ट सिद्धाचं नको सांगायचं, अभ्यासा लोकांचं सांगायचं. शक्ती चढते कुठलं श्लोक बोल. तेव्हा शक्तीचे तेज रूपे. ठीक आहे, आपण इथून घेऊया हा आपल्या अभ्यासामध्ये. आपण पहिल्यापासून शिकत आहोत. किंबहुना सदाशिव मधला हा आश्रम म्हणजे 6व्या अध्यायासाठी आहे, हे बरोबर ना? 6वा अध्याय आपण शिकावा आणि मुक्तीच्या प्रवासासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी इथे ॲडमिशन आहे. मुक्तीच्या प्रवासासाठी म्हणजे काय? मुक्त म्हणजे देह संपणार आहे का? देह संपत नाही. देहाचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शरीर तुम्हाला मिळणारच आहे. शरीर कधी भगवंताच्या इच्छेशिवाय नाहीसं होत नाही, कळलं तुम्हाला? कोणी किती काहीही करो, भगवंताची इच्छा असेल तरच त्याला काही होत असेल, नाहीतर नाही. आता प्रश्न असा आहे की जगत असताना प्रत्येक मनुष्य पृथ्वीच्या पाठीवर जगतो आहे. जगत असताना काय महत्वाचं आहे नक्की ते ज्या मनुष्याला कळलं तो झाला योगी. त्याला मनापासून कळलं पाहिजे, त्याचं मन त्याच्यात लागलं पाहिजे, चित्त लागलं पाहिजे, मनात आत त्याचं रुजलं पाहिजे ते बीज. आपण जगतो आहोत, आपण खातो पितो आहोत, सगळे व्यवहार करतो आहोत. ज्ञानोबारायांनी पण काही नाही करा असं सांगितलं नाही, देवाने पण सांगितलं नाही, कोणीच सांगितलं नाही. पण आपल्याला जो प्रश्न पडला की हे भगवती किंवा हे देवा, हे गुरुनाथ, हे सद्गुरुनाथ, या जगण्यात काय आनंद आहे की नाही? जगण्यातला आनंद शोधताना ज्ञानोबारायांना 6वा अध्याय सापडला. किंबहुना त्यांनी जगण्यातला आनंद, ज्ञानेश्वरांचं चरित्र आलेलं आहे, ते काय आपण पाहणार नाही. चरित्र कुठे, आनंद कुठे, त्याचा काहीही मागमूस नाही. कळलं? आहे करा बंद. तेव्हा ज्ञानोबारायांचं चरित्र सोडू आणि ज्ञान घेऊ. कळलं? त्यामुळं जे आपण जगतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. या ठिकाणी मनाची स्थिरता करावी लागते, या ठिकाणी निश्चय करावा लागतो, या ठिकाणी जी परिस्थिती असेल त्याच्यात राहून मनाचा
मनाचा संधी साधावा लागतो. कळलं? हा आहे 6वा अध्याय. संपूर्ण ज्ञानेश्वरी एकीकडे आणि 6वा अध्याय एकीकडे, असं ज्ञानोबरायांचं बोलणं आहे, म्हणजे सांगणं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सोप्या सोप्या भाषेत अर्जुनाला जसं जसं समजेल तसं तसं पुढं पुढं 6वा अध्याय सांगितला. कसा सांगितला? अर्जुनाने प्रश्न विचारला की देवा, आम्ही तर बाहेर काही खातो, काही पितो, किंवा आमच्या आहारात काही येतं, आम्हाला काही योग माहीत नाही. कोणालाच माहिती नसतं. साध्या साध्या माणसांना काही योग माहिती आहे, म्हणजे किंबहुना अवघड पण वाटतं, माथ्यावर काहीतरी ओझं वाटतं. आपल्या इथेच एक सद्गुरुनाथ असे होऊन गेले की ज्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबांनो, भिवू नका आणि ओझं काहीच बाळगू नका. मग काय करा? ठाईच बैसोनी करा एकचित आणि आवडी अनंत आळवाव एक. आणि दुसरं सांगितलं, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. काय सांगितलं? बसून तुमच्या सर्व क्रिया जशा आहेत तशा करून, किंबहुना ज्ञानोबा हे जाणतात की मानवाला क्रियाशील आहे. मानवाला उद्योगधंदे केल्याशिवाय भाग नाही. मानवाला उद्योगधंदे केल्याशिवाय भाग नाही. कारण काय? रोजचा चरितार्थ, रोजचा सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. दररोज मानवी जीवन जगायला जे जे काय आवश्यक आहे ते चरितार्थात येतं आणि चरितार्थ चालवण्यासाठी मनुष्याला कष्ट करावे लागतात आणि कष्ट करण्यासाठी कुठेतरी श्रम करावे लागतात. हे सगळं एकत्र आणतं ज्ञानेश्वर महाराज. 6वा अध्याय सांगणं तसं कठीण आहे. स्वतःच्या अंगी असलं पाहिजे, मग तोच मनुष्य 6वा अध्याय सांगू शकतो. तसं नाहीये. अनुभवी आले अंगा तेच जगा देत. बरोबर. म्हणजे स्वतःच्या अनुभव म्हणजे कसं की आपण काहीतरी वागलं असलं पाहिजे, आपण काहीतरी आपल्याला दिसलं असलं पाहिजे, आपल्याला काहीतरी 6व्या अध्यायाद्वारा अनुभव पाहिजे, म्हणजे तोच मनुष्य 6वा अध्याय सांगू शकतो. नाहीतर मग थोडा अवघड आहे. 6वा अध्याय म्हणजे आरसा आहे. आपण काय केलं केलं तर अनुभव काय आले. जेवलात ना, पोट भरलं का, असं आहे. जेवणाचा ढेकर आला का, पोट एक तर पोट भरलं म्हणा, नाही तर ढेकर येऊ द्या, नाही तर दोन्ही येऊ द्या. म्हणजे पोट भरलेलं असलं पाहिजे. ज्याचं पोट भरलं तोच लोकांना म्हणतो बाबा 4 घास आहेत, खाऊन जा चला. ज्याने ढेकर दिला समाधानाचा तोच सांगू शकतो की किती काय खाल्लंय मी आणि कसं छान वाटलं मला. आणि ढेकर दिला तर मग आता तुम्ही पण घ्या, हरकत नाही. तसं मूळ 6वा अध्याय आपल्याला जगायचा आहे. आपल्या लोकांना, तुम्ही जे आहात ना, तुम्ही इथं आलात, हे तुमचं चुकलं नाही, तुमचं बरोबर आहे. तुम्ही इतकं मोठं सुंदर ध्येय समोर ठेवून आलात, अगदी बरोबर आहे. 6वा अध्याय शिकणं म्हणजे ध्येय आहे मोठं. आणि ज्ञानेश्वरी हातात घेणं हे फार सुंदर ध्येय आहे. म्हणून आपल्याला पुण्यात असून सुद्धा आपल्याला श्रोते काय आहेत त्या मानाने कमी आहेत. पण ठीक आहे, 6वा अध्याय ज्याने धरलाय हाताशी त्याने ती अपेक्षा पण करायची नसते. एक आला तरी त्याला शिकवायचं असतं. कळलं? तेव्हा 6व्या अध्यायाला मूळ दिलं जाणार. अर्जुनाला पण एक प्रश्न पडले. मला असे शंका बरेच लोक कुठे कुठे विचारतात की का एवढ्या लढाया करायच्या, मग ते खायचे काय? आता सध्या तोच प्रश्न चाललाय. राम मांसाहारी का? तुला काय पडले? कशाला चरित्रात बाकीचे गुण नाही बघितले. हात घातला तर तुम्ही वाचून बघा, काहीतरी चरित्र अभ्यास. काही कसं काय म्हणायचं काय कारण नाही म्हणून वादाचा विषय काढायचा. अज्ञानात अंधकार. तर मी असं सांगत होते की जर विषय आहे, तो मनुष्य आहे, तर मनुष्याला जीवन आहे. आता प्रत्येक अभ्यासाचं कसं आहे माहिती आहे का? आता आपण सुद्धा सगळेजण शाकाहारी आहोत. बाहेर जर कोणी आपल्याला विचारलं का तुम्ही सांगितलं का वा वा मी शाकाहारी, विश्वास ठेवील का कोणी?
आता रामावर विश्वास नाही तर आपल्याला तर काय श्रीरामांवर विश्वास नाही म्हणजे प्रत्यक्ष देवावरच विश्वास नाही, आपल्यावर कोण विश्वास ठेवणार? पण फक्त स्वतःवर विश्वास नाही आणि स्वतःचा ईश्वरावर विश्वास नाही. बस या दोन गोष्टी ज्याने जिंकल्या तो ह्याच्यामध्ये जिंकून मोकळा होतो. ज्ञानोबर आहे द्रष्टे होते, त्यांना माहीत होतं की साधकाला नक्की कुठं अडते. म्हणून त्यांनी पहिलं पथ्य सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म. अर्जुना, साधनेचं मूळ कशात आहे ते पहिले लक्षात घे. युक्त आहार. आता कलियुगामध्ये कठीण आहे सगळं, पण तरी साधकांनी ते अवगत केलेलं आहे तुम्ही, असं मला वाटतं. आहार कसा हवा आहे त्याचं लक्षण दिले ज्ञानेश्वर महाराज. आहारामध्येच सगळा योग आहे, लक्षात ठेवा. मी मुद्दाम आहाराची ओळी का घेतली, त्याच्यामध्येच खरा योग आहे. मी ससून सारख्या डिपार्टमेंटमध्ये अवघड ठिकाणी काम करून सुद्धा मला हा योग कसा साधला? युक्त आहार विहार. काहीतरी बंधन स्वतःवर घाला. हा अभ्यास करताना काहीतरी बंधन पाहिजे आणि ते बंधन घातलं की मग आपला आपण आत बोलत असतो. लक्षात ठेवा. जेव्हा मी ठरवलं की आहार कसा असावा माझा, 6 वर्ष मी नुसती सकाळी अर्धी भाकरी आणि दूध आणि संध्याकाळी घरी आल्यावर अर्धी भाकरी आणि दूध, असं 6 वर्ष मी अभ्यासाचे घालवले. यासाठी मनाचा अतोनात निश्चय पाहिजे. आपल्याला कुठं जायचंय, आपला प्रवास काय आहे. प्रवास आहे कुठं? हा नाही, प्रवास कुठं नाही, लांबचं गाव सांगा नाही का. तिकडे प्रवास आहे, दक्षिणेकडे जायचंय आणि चाललाय किती किलोमीटरच्या वेगाने? 10-20 असं चालते. कधी पोचायचं? म्हणजे आपल्याला पोचायचंय. लक्षात. आयुष्यभर आपल्याला साधक नाही राहायचं, आपल्याला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे. एच देही एच देवा. मोक्ष प्राप्तीचा हा उपाय आहे. मोक्ष प्राप्तीचे उपाय धरावे सांगतात ते आहेत, पण मोक्ष प्राप्ती हे ध्येय ज्या साधकाने बाळगले त्याने नियम केला पाहिजे. आपण अवघड नियम सांगतोय का? ज्ञानोबरांनी ते एक पण नियम सांगितलेलाच नाही. ते फार हुशार आहे, फार द्रष्टे आहेत. नियम नाही सांगितला, नुसते हे सांगितले. त्यातले काय कडेकडेच्या रेघा दिल्या, मध्ये काहीच नाही सांगितलं. तू तुझं बघ बाबा, युक्त आहार विहार करावा लागतो एवढं मी सांगतो, बाकीचं तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे नुसते नियम सांगून मोकळे झाले. पहा, युक्त चेष्टस्य कर्म. साधक जो आहे त्यांनी कर्म किती करावे? दिवसभर कर्म केलं नाही म्हणे, आज रात्र पाहिजे, जमत नाही. रात्रपाळीचं जागरण जर करून तुम्ही सकाळी बसाल साधनेला तर जमणार नाही. आणि त्याचं परत त्याचा फोकस कोणीकडे येतो? मग सप्तधातूंकडे येतो. शरीरातले सप्तधातू नियमित चालले असतील तर साधना होती. त्याला नियमच पाहिजे. मग त्यांनी बसून राहा असं सांगितलं का? नाही. फक्त 6 ते 7 तास 8 तास काम करा प्रपंचासाठी. नंतर मात्र तुम्ही थोडासा व्यायाम करा, अल्पाहार ठेवा. आहार म्हणजे पोट भरेल एवढा, पोटाच्या वर नाही. पोट भरून आहार पाहिजे, उपाशी नाही राहायचं, पण रुचेल पचेल तेवढा आहार घ्या, पण ओव्हर नाही, हे सांगितलं. कळलं? मग 6 वर्ष दूध भाकरी जर खाल्ली तर मग भाकरी हलकी आहे ना, बाकीचं काहीच खाल्लं नाही. बाकीच्या भाज्या नाहीत, म्हणजे तेल नाही, तिखट नाही, काहीच नाही, चवच नाही घेतली. तेवढं मी अत्यंत निकराने केलं बाबा, तेवढं झालं माझ्याच्या. डब्यात अर्धी भाकरी आणि दूधच नाही, बाकी काय नाही. आमच्या मैत्रिणी ठेवायच्या मला काहीतरी नावं किंवा काळजीपोटी म्हणायच्या, हे असं कसं काय, आपलं एवढं काम आहे. पण आत्तापर्यंत खाल्लेलंच असतंय ना, का नाही? खाल्लेलं असतंयच ना मागपासून आतापर्यंत. 5-6 वर्षाची ते गोष्ट आहे.
साधना आहे तोपर्यंत. म्हणून माऊलींनी सांगितलं आहार तरी सेविले, ते मीच सांगते, तरी युक्तीचे निमापे. अर्जुन युक्ती कर, बंद करू नको आहार. कधीच सांगितलं नाही ज्ञानोबांनी आहार बंद करा बरं का, हे चालत नाही बरं. आणि ज्ञानेश्वर हुशार आहेत एका गोष्टी, त्यांनी संपूर्ण गीतेमध्ये कुठंच सांगितलं नाही की हे तुम्हाला चालणार नाही. याला म्हणतात हुशारमान. त्याच्यापासून ते बाजूला झाले, अलिप्त. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. तुमचं तुम्ही बघा काय सेवन करा, मी फक्त सांगतो. एक तरी पदार्थ ज्ञानेश्वरीत सांगितलाय का? नाही. काय सांगितलं? फक्त सांगितलं आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे. आणि क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. बाकीच्या सगळ्या क्रिया तुम्ही करता. आहाराचं एक झालं, पण क्रिया झोप आहे. झोप आहे. एकदा अंग टाकलं, अंग टाकता टाकता जांभळ्याला डोळे मिटले, घोरायला लागले. अशी झोप असते काय? अंग टाकताना ईश्वराचं नाम आलं पाहिजे. अंग टाकताना कवच केलं पाहिजे. अंग टाकताना नाम झालंच पाहिजे. परवानगी घेतली पाहिजे. किती हळूवार, परमार्थ हळूवार करण्याची क्रिया आहे. हळूवार. तिथं दंडादंडी नाही, लाठालाठी नाही, काय नाही, हाणामारी नाही, काय. युक्तीचे निमापे. आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे. युक्ती युक्ती युक्ती. प्रत्येक क्रियेला युक्ती लावा. युक्तीचा थर्मामीटर आहे, तो दिला आपल्याला, ती लावा. काम तर खूप आहे बाबा, युक्ती काय करायची. आम्हाला तेव्हा नवल वाटायचं की घरातलं काम किती, आणि प्रवचनाला यायचं म्हणजे सगळं ओढाताणच असायची. पण प्रार्थना केली रे केली की 3 तासाचं काम 1 तासात होतं. हे आम्ही अनुभवले. कोणी कोणी अनुभवले हातवर आहेत ना अनुभवणारे. 1 तासात काम होतं. इमानबाई तू हा होत अनुभवणारे लोक आहेत. हा आहे ना, ठीक आहे, अनुभवणारे लोक आहेत. प्रार्थना म्हणजे प्रार्थनेत काय असेल बा, म्हणजे तुम्ही प्रार्थना कुठे जाते तुमची, कुठे जाते? थेट इथं. बरोबर. मग ती केलेली प्रार्थना कोण ऐकतो? आपण प्रॅक्टिकली बघू. मी तुम्हाला साहित्यात कुठं अडकवणार नाही. प्रॅक्टिकली तुमचा स्वाध्याय घेते आज, म्हणजे त्याला महिना लागला तरी चालेल. काही आपल्याला घाई नाही. प्रॅक्टिकल काय आहे? आपण एखादी क्रिया केली, समजा काय मी आता बोलली, प्रार्थना प्रार्थना कुठं कुठं जाते सांगा मला. श्वास डायरेक्ट जाते ना आपली इथं. आणि तिथे कोण राहतो? ईश्वर. आत्मस्वरूप. ज्याला प्रार्थना सांगायची, ज्याला जे काम सांगायचं त्यालाच ते सांगितलं ना, तर काम पटकन होतं. जर प्रार्थना करून आपण डोळ्यातच कानातच ठेवली किंवा आपल्याजवळ ठेवली, नाही जाऊ दे नंतर करू असं म्हटलं तर होत नाही. जिथं प्रार्थना पाठवायची. दुखणं काय आहे? स्वरूप विसरले. दुखणं काय आहे? जन्म चुकवायचे. दुखणं काय आहे? अडकलं, प्रपंचात अडकलं, सगळीकडे अडकलं, जन्मजन्मांतरात अडकलं, हे दुखणं आहे. मग आता मुक्त व्हायचे तर काय तिथलंच कुलूप उघडलं पाहिजे ना. जन्म नाहीचे करायचे तर सांगायचं कोणाला? हाताला का पायाला? थेट सांगितलं पाहिजे. ते सांगण्याची परवानगी सद्गुरुनाथ आपल्याला देतात. जे आमच्या सद्गुरूंनी केलं ते सांगायची. पण डायरेक्ट ईश्वर कुठं आहे? हातात आहे का पायात आहे का नुसताच नाकात आहे का नुसता डोळ्यात आहे? कुठं आहे? लोकांना ईश्वर सांगता येत नाही. बरं सांगता येत नाही सगळ्या सद्गुरू. ईश्वर कुठं आहे? जिथून तुमचा जन्म ज्या बिंदूतून झाला, तो बिंदू जिथं विसावला तोच ईश्वर आहे. बाकीच्या ठिकाणी पाहायची गरजच नाही. आणि तो जिथं आहे तिथं श्वासाने जाऊन जर प्रार्थना केली तर ती नेमकी बसली. आणि तिथून आपल्या सर्व शरीरावर हुकूम चालवायची हे सुरू झाले. काय मालिका सुरू झाली.
मग हे शरीर आपल्या द्वारा चालत नाही, मग कोणाच्या द्वारा चाललं? बस. अगदीच वढाळ गाय आहे, एखादा गुराखी नेमला, ते म्हणले वढाळ गाय आम्हाला काय हे कर, तुम्ही घ्या गुराखी. मग गुराखी बरोबर हाकलतो ते. गुराख्याला जिकडं तो आवाज काढला विशिष्ट की ती गाय तिकडं जाते. दॅट इज दॅट. तसं ज्याच्या हाताखाली इंद्रिय गेली पाहिजे तिथंच जाऊन सांगायचं. कंप्लेंट करायची आहे गावातल्या एखाद्या प्रमुख. तो प्रमुख कोण असतो गावातला? सरपंच असतो. त्याला जर सांगितलं ते काम होतं लगेच. नाही म्हणले तुम्ही इथं तिथं सांगू नका, तुम्ही थेट सरपंचाकडे, ते बरोबर असतं. तसं देह हा गाव आहे, हे हा खरंच गाव आहे. या गावामध्ये काय नाही तुम्ही पहा, खूप गोष्टी बसल्या त्याच्यात. वरून दिसतो हा असा देहाची गाव आले का पाणी, हा लेखी गाव कार्यार्थ आजोबा सांगितलं. सांगा. तेव्हा देह हा गाव आहे आणि त्या गावात काय नाही विचार करा. प्रश्नाचे नाग रात्रभर विचार करायचा. देवाने सगळं दिले एकाच गावामध्ये, आणि शिवाय सगळं देऊन वरून खाली तो बघतोय की मी ज्याला एवढं सगळं दिलं तो मला विसरतोय का आठवतोय. दॅट इज द पॉइंट. मला विसरतोय का आठवतो. जो आठवतो त्याचं धन्य धन्य होतो. परमेश्वर त्याचे उपकार मानतो. कळलं? मग काय सांगत होते मी? सर्व इंद्रियांची कर्म त्याला कळतात. म्हणून ज्ञानेश्वरांनी सोपी युक्ती सांगितली. बाबा रे काय बरं ठीक आहे, नंतर सांग. सर्व इंद्रियांची कर्म जिथे जिथून येतात, जिथे जातात, तिथे मिळतात. आपण त्यांना काय केलं समजत नाही आपल्याला. आपण ज्ञान नाही झालं, काय नाही. आपण जन्माला आलो, आई वडिलांनी कधी काय सांगितलं नाही, काय नाही काय. त्यामुळे जसा देह वाढला तसा तो समाजात पण काम करायला लागला, करून खायला लागला. बाकी काही आहे नाहीच. जगात काय आहे, कशासाठी आलो, कोणाकडे जायचंय, काय मिळकत करायची, हे कोणीच सांगितलं नाही. तर जन्म काय म्हणतात तुकाराम ते, जन्माला आला आणि हा काहीतरी आहे मध्ये, जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. तसं हेल्यासारखं मान, हेला म्हणजे तो रेडा, तसं होतं मनुष्य. काय माहिती नाही. ते इतर जण बघा की तुम्ही इच्छा तरी करताय 6वा अध्याय सांग. इतर जण बघा काही नाही. सकाळी उठायचं, घर झाडून घ्यायचं, काय असं बायका ते करतात, पुरुष त्यांचं करतात. आंघोळ करायची, चहा प्यायचा, कंपनीत जायचं, संध्याकाळी कंपनीतून यायचं. काय चाललंय का? मग मनुष्य विचार कसं करत नाही असं मला वाटतं. एवढी माणसं दिसतात रस्त्याने आपण बाहेर जर निघालो तर, पण मला असं वाटतं की ही माणसं विचार कशी करत नाहीत की आपण काय आहोत, आपल्याला काय मिळवायचं. विचार का नाही येत? त्याचा अर्थ आहे विषय. त्याचं उत्तर आहे विषय. विषय हे माणसाच्या ठिकाणी ठासून ठासून भरलेले आहेत. अनंत जन्मीची त्यांची ती सवय आहे, म्हणून मनुष्याला विचार येत नाही. पण ज्यांना विचार आला त्यांनी चौकशी केली, बाबा इथं प्रवचनाचं कुठं काय आहे का, आणि चौकशीला गेले, तोच त्यांना सद्गुरू भेटले. असं झालं. हे तर मोठी खाण आहे. सद्गुरू भेटणं हे अनंत जन्मांचं तुमचं पुण्य गोळा होऊन येतं एखाद्याच व्यक्तीचं, त्याला सद्गुरू भेटतात. आणि सद्गुरूंच्या जवळ मुक्ती देण्याचं किंवा मुक्त होण्याचं सामर्थ्य असतं. का बरं? काय असतं सद्गुरू म्हणजे काय असतं? बरं जाऊ, पुढचं इथे हे नको. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाने विचारलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आर तरीचे विजय परियुक्तीचे निमापे म विजयी क्रिया जाता आचर्य त्याची स्थिती. पण होतं काय याने? आम्ही करू ते, पण त्याने काय होतं? तेव्हा पुन्हा ते सांगतात, मितला बोली बोली जे मितल्या
हे खूप सुंदर आहे. हेच आहे खरं. जागणे जरी झाले तरी व्हावे ते, म्हणजे सगळे पथ्य सांगतात ज्ञानोबा. आणि ह्याने काय होतं सांगतात, युक्तीचे हात आहे. युक्तीने जर सर्व केलं तर आपली सर्व इंद्रिय हळूहळू हळूहळू आपल्या ताब्यात येतात. इंद्रिय कोणाची आहे? आपली. का दुसऱ्याची आहे? नाही. मग आपली इंद्रिय आपल्या हातात पाहिजे, आपल्या ताब्यात पाहिजे. हा मुख्य योगाचा विषय आहे. हा मुख्य संयमाचा विषय आहे. मुख्य 6वा अध्याय याच्यावर अवलंबून आहे की आपली इंद्रिय आपल्या म्हणण्याप्रमाणे चालली पाहिजे. एखादा सिनेमाला चल म्हणून बोलवायला आपण आत विचारलं पाहिजे, हे झालं पाहिजे माई. आला एखादा मित्र किंवा मैत्रीण, चल बाई जाऊया आपण. आतल्या रूम मध्ये जाऊन परवानगी काढा. नवऱ्याला विचारल्याशिवाय जसं बाई जात नाही आणि बायकोला विचारल्याशिवाय जसा नवरा जात नाही, तसा आणखीन एक नवरा आहे, आणखीन एक मालक आहे. जो खरा मालक आहे त्याची परवानगी काढ. कशी काढायची परवानगी? आपण छोटे छोटे चुटकुले शिकू. म्हणजे तुमच्या शंका जातीये का अजून आहेत? विचारा. विचार. परवानगी कशी काढायची सांगा. शरण जाऊन. बोला. शरण जाऊन. शरण जाईल. शरण जायचं. अजून श्वास वर घेऊन प्रार्थना करायची. एक भगवती असं असं मला मित्र बोलवायला आलाय का, मैत्रीण आली, पण मी गेले तर चालेल का? कशी येईल परवानगी? तुम्ही सगळं गोळाबिरी तेच करून टाकली. नाही, तुम्ही बरोबर आहात, तुम्ही चूक नाही. मग प्रेमळ माऊलीवरून बोलते का? काय म्हणते? नको जाऊ म्हटलं की नाही जायचं. हो का? वा वा वा, व्हेरी नाईस. याच्यात काय सांगू मग आता तुम्हाला? तुम्ही साधक एवढे पुढे गेलेले आहात की हे काय सांगायचं. नको जाऊ असं येतात ना शब्द. व्हेरी नाईस. असं आहे. ईश्वराशी बोलण्याची जर आपण प्रॅक्टिस केली तर हळूहळू हळूहळू तुम्हाला आतून शब्द येतात. कळलं तुम्हाला? 6वा अध्याय फार अवघड नाहीये. 6वा अध्याय फक्त एकच सांगतो की काय, युक्ताहार विहार असं सांगतो, पण एक हे आहे, एक पथ्य पाळायला सांगतो, गुप्त सांगतो. काही नाही, स्वतःची परवानगी मागा, स्वतःशी आत बोला. आत कुणीतरी असा पुरुष आहे ज्याच्याशी बोला. आत तुमचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाशी बोला. हे सांगतो 6वा. परस्पर काही काम करू नका. एखादं चुकलं काम की मग आपण रडत बसू, काय झालं? नाही, चुकून झालं. चुकून कसं होते? काही चुकून काहीच होत नसतं. म्हणजे आपण चुकलो म्हणजे काय झालं? तुम्ही वर विचारलं नाही असा त्याचा अर्थ. बरोबर की नाही? मग आमच्या माई बघा, आमच्या त्यांच्याकडून शिका. पुढे बघा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु सांगितले सगळं. पण मी तुम्हाला सोप्या भाषेत असं सांगते की 6वा अध्याय हा आपल्या जगण्याचं कारण करा. प्रत्येक कामाला विचारा, अशी सवय लावा. शरीराला, मनाला, बुद्धीला, चित्ताला. प्रत्येक कर्म विचारा. ध्यानाला बसायचंय, आत्ता वाटलं का? वाटलं नाही, मी बसू का? म्हणजे वातावरणाची जर वेळ नसेल तर तुम्हाला ते वरून सांगते नाही, आत्ता नको. पहाटे जर विचारलं तर ते संतुष्ट होतील. बस बाळा असं म्हणते. तुम्हाला अजून शब्द ऐकू येत नाहीत म्हणून तसं वाटतं. येतो ना. किंवा काही खुणा असतात, येतं ना. चिपळूणकर नाही का, संकेत, काही खुणा संकेत असतात ना. संकेताने आपल्याला कळतं. कळलं? संकेताने कळतं. तसं पाहिजे. म्हणून आता इथले शब्द सांगू का माझेच सांगू असं झाले मला. बर, मितला बोली बोलायचं किती प्रपंचामध्ये. जर ही पथ्य पाळली ना की आपण योगी झालो. आहार तरी सेविजे
देणे मापी, हा युक्तीचे मापी. युक्तीचे आणि मापे. मग तुम्ही विचार करा, एखाद वेळी जेवण करताना पानात घेतले ना सगळं ते राहू दे आणि विचार करा आणि असं विचार करा की किती वेळाने आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं. पहिला ढेकर येतो की नाही? येतो. तेव्हाच जेवण संपलं. ताटातलं संपवायचं यासाठी पोट नाही, हा विचार करा. योगी व्हायचंय ना सर्वांना, हा विचार. पानातलं संपलं म्हणजे आपण जेवलो असं नाही. पानात किती पण असते, ताटात किती पण असते, ते नाही. ह्याच्यात किती गेलं म्हणजे आपल्याला बरं वाटलं ते बघा. मग कधी कधी पोट नको म्हणत असतो. एक ढेकर येतो, दुसरा येतो. किती ढेकर देतात माणसं. काय काय माणसांचे तर वर आमच्या माडीवर रस्त्यावरून ढेकर ऐकू येतात. किती मोठ्या मोठ्या. इतकं जेवतात माणसे. आपले लोक नाही जेवत इतके, पण एक ढेकर पहिला येतो बघा. ती ही जी प्रकृती आहे ना, ह्या प्रकृतीत आज सगळे आपण गाडीचा सायलेन्सर म्हणतो किंवा जे सूचना देणारी यंत्र जी असतात ना, ती बसवली त्याच्यात. तुम्ही स्वतःच्या प्रकृतीकडे अगदी सूक्ष्मतेने बघा, सगळं आहे त्याच्यात. मग पहिला ढेकर म्हणजे काय आहे? पहिली घंटा आहे. मग तो आतला काय म्हणतो प्राण? पुरे, आता पाठवू नका, आम्हाला पुरे झाले, आता वरून माल पाठवू नका, असा तो पहिला ढेकर असतो. आपण काय ताटात बघतो, काय किती राहिले? एक तर पोळी राहिली, एवढी खाऊ. मग जातो माल. परत माल गेला की पुन्हा दुसरा ढेकर येतो. तरी आपण आठवत नाही. असं जो जेवतो त्याच्यासाठी माऊलींनी ही पथ्य सगळी सांगितली, काय काय करा. पण आपले साधक किंवा आपण असं जेवत नाही. पहा तुम्ही, पोटासाठी जेवू नका, योगासाठी जेवा. पोट भरावं म्हणून ना जेवायचं, आपण तर नाहीच. पोट भरणे ही तर सामान्य क्रिया झाली. योग व्हावा म्हणूनच जेवायचं. कळतंय तुम्हाला आणि पटतंय? योग, माझा योग बिघडू नये याची काळजी पाहिजे प्रत्येकाला. योग काय? त्याच्यासाठी आता कलियुगामध्ये आपल्याला कुठल्या गुहेत जायचं नाही, कुठे एकांतात कुठंच जायचं नाही. पहाटेचा एकांत साधला तरी खूप झाला, किंवा एकांतात आपल्या अशा मंदिरामध्ये एकांत मिळाला तरी खूप झाला. पण आतला एकांत साधला ज्याने, तो संपूर्ण परिपूर्ण आपल्या तब्येतीतला, आपल्या प्रकृतीतला एकांत साधला पाहिजे. अशा वेळ म्हणून मी म्हणते की आत लक्ष ठेवा. लक्ष काय ठेवायचं आहे? पहिली बेल झाली, एक पोळी गेली, पहिली 1-1.5 पोळी गेली, पहिली बेल झाली, ढेकर आला, तिकडं आपण दुर्लक्ष करतो. दुसरा ढेकर आला तरी दुर्लक्ष, तिसरा आला तरी दुर्लक्ष, चाललंय. मग चौथ्यांदा काय होतं? पोट काय होतं? कारण आपल्याला पथ्य, आपल्याला असं वाटतं की नाही पानात दिलेलं संपलं पाहिजे. ते तसं नाहीये. तुम्ही अगोदरच अन्न काढून ठेवा, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं खा. कोणी आपल्याला जबरदस्ती करत नाही. हे खाण्याचं पथ्य आहे. आता पचन कुठे होतं? आत होतं, बरोबर. ते सगळं 8 तासात, 6-7 तासात पचून जातं. पुन्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन काय येतं? पुन्हा 4 वाजले, मग चहाचं इन्स्ट्रक्शन येतं. तर चहा ठीक आहे, लिक्विड आहे, लिक्विड ठीक आहे. जेवढं लिक्विडवर आपण जगू आणि जेवढं अन्न कमी खाऊ, तेवढं योग शरीरामध्ये. आधी योग कुठला असतो? पृथ्वी तत्वाचाच पहिला योग घडला पाहिजे. पृथ्वी तत्व म्हणजे हे जड देह जेवढा असेल तेवढा योग घडणार नाही. देह जेवढा तुमचा चैतन्यमय, म्हणजे काय सांगू तुम्हाला, हा श्वास आहे किंवा आता आपण ध्यानाला बसलो, ध्यान झालं, ती जी मिळालेली किरणं आहेत ती अशी भर 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 सगळ्या देहातून धावली पाहिजे. तो योग आहे, ते सूक्ष्मत्व आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे आपलीच किरणं आहेत, ती आलेली आहेत भगवंताकडून, पण ती तिथंच थांबली, इथंच. ते जडत्व आहे. मनुष्य देहाला जितकं जडत्व कमी तितका तो देह योगाचा. जडत्व नाही. म्हणले मुक्त झालेले आहेत ते, आणि देह असा आहे.
मुक्त झालेले देहाचे असतात का? नाही म्हणले ते गुरु आहेत आणि ते असे आहेत. आम्ही पाहिलेत असे गुरु आहेत आता. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर थोडस आपल्याला बंधन सांगतात. का बरं बंधन? उपाशी राहा सांगतात का? नाही, अन्न आपलंच आहे, आपणच कमावतोय, आपल्याला कोणी काय म्हणणार नाही. पण हा देह माध्यम आहे त्याचा. ईश्वर ज्याला पकडायचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये, ईश्वर ज्याला हवा आहे, ईश्वर ज्या आपल्याशी बोलावा असं वाटतं, तो त्याची भाषा आहे वेगळी. जसं आपल्या साध्या भाषेपेक्षा कम्प्युटरची भाषा वेगळी, जी तुम्हालाच अवगत आहे, आम्हाला नाही असं वाटतं. तसं ईश्वराची भाषा कळण्यासाठी देह कसा पाहिजे? चपळ हा काय हलका पाहिजे. हलका फुलका पाहिजे. करेक्ट. गुरुजी आम्हाला एवढंच शिकवायचे. काय एवढंच शिकवायचे, हलका फुलका देह ठेवा. म्हणजे काय खा? युक्त आहेच. युक्त आहार विहार. युक्त चेष्टस्य कर. कर्म करा. किती वेळ करायचं? 8 तास झाला. 8 तास ठीक आहे, कर्माची ही आहे, पद्धत आहे, पथ्य आहे. पण लोक काय करतात? आत्ता दिवस पाळी केली, पुन्हा रात्र पाळी पण करतात. असं आहे. म्हणून 8 तासाच्या वर मनुष्य शरीराला कर्म सहन होत नाही. कळलं तुम्हाला? मग ते सहन होत नाही, मग प्रकृती बिघडते. बिघडले की औषध झाले की पुन्हा ठीकठाक होतं, पुन्हा तसंच करतो. अशा ह्याच्यातच आयुष्य जातं मनुष्याचं. म्हणून युक्त आहार विहार. अर्जुना, आहार तरी सेविजे परी युक्तीचे नाही. युक्तीने खा. मध्ये भूक लागली थोडं खा, नाही असं नाही. पण आतला जो आपला, आता समजा थोडंसं कमी खात जर एखाद्याने अभ्यास केला, तर ध्यान केला. अभ्यास म्हणजे काय होतं? ध्यान. ज्याने अन्नावर ताबा थोडासा का होईना मिळवला, त्याला ध्यान लगेच लागतं. आणि लागतं तर ते सुमधुर ध्यान असतं. ध्यान असं लागतं की ईश्वराशी ऐक्य होतं हळूहळू. आपल्याला कळतं की देह आता बसलाय ना, ताबडतोब एकांत आला आतल्या. बाहेर एकांत आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण आपल्या रूम मध्ये आपण बसलोय, तिथं आपल्याला एकांत आला. कळलं? मग तो आला, एकांत आला, तर मग सुरू झालं. ताबडतोब लिंक लागली सगळी. म्हणजे काय? प्राण सगळा ऊर्ध्व व्हायला लागला. यात हे कशासाठी आहे? आपला प्राण म्हणजे श्वास ऊर्ध्व गेला पाहिजे. सगळ्या इंद्रियांची दिशा ही खाली आहे, अधोमुखी आणि बहिर्मुखी. आपल्याला योग का करायचा आहे? त्याचं कारण आहे, एक अधोमुखी आहे आणि दुसरी बहिर्मुखी आहे. इंद्रियांना सारखं बसून बसून चैनच पडत नाही. त्यांना बाहेर जावंसं वाटतं, बाहेरचं पाहावंसं वाटतं, 4 माणसात मिसळावंसं वाटतं. काही ना काहीतरी इंद्रियांना तसंच असतं. पण त्यांना दिशा द्यायची असेल तर तीच 4 माणसं भक्त असू शकतात. तीच 4 म्हणजे पिक्चरच्या ऐवजी भक्त बरे की नाही, तीच 4 माणसं दिशा देणारी असू शकतात. असं काहीतरी असतं, म्हणजे चांगलं असतं. म्हणून प्रत्येक इंद्रियाला दिशा देणं अभ्यासाची पहिली उजळणी. हा, चला आता पुढचं काय आहे? आहार तरी सेविजे ते सांगितलं तुम्हाला. आता दुसरं काय आहे पहा. यदा विनियतम चित्तम. दुसरं आत्मन्नेवावतिष्ठते. यदा विनियतम चित्तम. अर्जुना, हे विनीत केलेलं चित्त म्हणजे नम्र केलेलं चित्त किंवा आवरलेलं चित्त जे आहे तेच आत्मसाधनेवर एकाग्र होतं. चित्त एकाग्र होतं आणि मग काय होतं? निस्पृह सर्व कामे. हळूहळू अर्जुना, हे जे चित्त आहे, जे एकांतात आपल्या सद्गुरूंच्या प्रभावाखाली, आज्ञेखाली एकांतात ध्यानाला बसतं, त्याच्याकडून असं वागणं होतं की निस्पृहता त्याच्या अंगी येते. निस्पृहता म्हणजे इच्छा पार जातात का? नाही. नको असलेलं नकोच अशी इच्छा त्याची. मानव आहे तर सर्व गुण आपल्यात तेच राहतात, फक्त नको असलेलं नकोच. बरोबर? निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते.
जे युक्त आहे ते मात्र तो घेतो आणि अनिष्ट आहे ते तो टाकून देतो. अशी दोन प्रकारचा निवाडा करण्याची बुद्धी त्याच्याजवळ येते. मी आता काय म्हणते तुम्हाला, तुमच्या शंका विचारावर, नाहीतर शंका राहतील मनातच सगळ्यांच्या. तुम्ही विचारा, तुम्हाला शंका आहेत विचारा. हे आपण नेहमी सांगू शकतो. काय नाही असेल तर सांग. बरं. एक शंका मावली. हा. ध्यान करताना काय होतं, जेव्हा आपण समजा ध्यानावर बसलो, ठीक आहे, समजा काही क्षण ध्यान लागलं, ते 1 मिनिट 2 मिनिट, बरं बरं. पण मग विचारांची जी गती ते आहे ना, त्यांचं येते का ह्याच्यावर? हो येतं येतं. ऐकायला. विचार जे आहेत ना, विचार हे सारखे चालूच असतात. काय काय पुन्हा सगळं सांगा. ध्यान करायला आपण जेव्हा बसतो ना, विचार चालूच आहे. त्यावेळेस विचार सारखे जातात. भले 1 मिनिट ध्यान लागेल, 2 मिनिट ध्यान लागेल, मग परत ते विचारांची जी म्हणजे असं पूर्ण शृंखला. होतं का की निर्विचार स्थिती कधी होते किंवा असं पुढे होतं का किंवा अगदी बरोबर, अगदी. माहित नाही मला. निर्विचार स्थिती होते. हे म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांग. आपल्या इथे सिनियर सिटीजन आहेत सगळे, ते कोणाकोणाची निर्विचार स्थितीमध्ये ध्यान लागतं. गुड. बसलं की लागलं. बसलं की लागलं. मला एक 2-3 मिनिटात ध्यान लागतं लगेच. ओके, हा. विचार येत नाही पण ध्यान लागत नाही. म्हणजे काय ध्यान लागत नाही म्हणजे हे कसं कळलं? म्हणजे असं काहीच नाही डोक्यात, असं होत नाही. काहीच नाही डोक्यात. जे विचार नाहीत काही, हा मग ध्यान लागलंय असं पण वाटत नाही. ध्यान म्हणजे काय? तुम्हाला काय वाटते ध्यान म्हणजे? तंद्री लागते का? तंद्री लागते. म्हणजे असं बाहेरचं काही आवाज बिवाज आपल्याला आले नाही पाहिजे. दिसतं. हा, त्यांचं ते का असे ना? ते आमची बैठकीची वैराग्य जागा. येतं का अंगावर? हा? वैराग्य येतं हा का? पायापर्यंत येतं. येतं. वैराग्यच कमी आहे. हा पुढं तुमचा काय प्रश्न होता? विचार हा, कमी झाले. मध्येच विचार येतो का? हा म्हणजे परत विचार. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा ध्यान साधना ध्यान करतो, लावलं. तेव्हा निर्विचार स्थिती जशी प्रगती होते आपली, ती निर्विचार स्थिती पुढे पुढे होते किंवा काय असं होतं मला लक्षात नाही. म्हणजे ते 1 मिनिट ध्यान लागलं, 2 मिनिट ध्यान लागलं, पण विचार तर सारखे चालू असतात. एक बरोबर प्रश्न आहे त्यांचा. बरोबर प्रश्न आहे. आपण मांडी घालून बसलो, आपण नॉर्मल वातावरणातून बसतो Exactly. ध्यानाला, बरोबर. आपल्या मागे खूप भरपूर हे असतं, डोक्यात खूप असतं, समोर असतं, उपाधी असतात, पुष्कळ असतं, हा. आणि आपण चटकन ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्या बसल्या तुमचं मन, बुद्धी एकदम निर्विचार होणारच नाही, कधीच होणार नाही. कारण आपलं मन बाहेरची स्पंदनं घेऊन बसलेलं असतं, तसंच बाहेरचे विचार घेऊन बसलेलं असतं. ते संपेपर्यंत थोडा वेळ तुम्ही दम धरा. हा, थोडा वेळ आहे त्या स्थितीत बसा, पण सावध बसा. नाहीतर तेच विचार पुन्हा गुंगवतात. तसं नको, सावध बसा. 1-2 मिनिट झाले मग दीर्घ श्वास वर घ्या. बसा बरं आता सर्वांनी. श्वास दीर्घ वर घे. दीर्घ श्वास घ्या बरोबर. कोणाला किती दीर्घ घ्यायला जमतो बघू मला. आणि दीर्घ म्हणजे उगीच खूप ओढत नाही बसायचं. आपल्याला माहिती आहे आपल्या श्वासाची जी पात्रता आहे ती प्रत्येकाला माहीत आहे. आता दीर्घ श्वास वर घेतला तर किती वेळ निर्विचार स्थितीत राहते जरा पहा. काहीच विचार नाही. आता तुम्ही प्रवचनातच नाहीयेत असं समजा. सगळे विचार एकदम बुद्धीच्या बाहेर गेलेले आहेत.
एकदम श्वास दाबायचा नाही, सहज श्वास वर घ्यायचा. आणि किती वेळ आपल्याला बाहेरचं काहीच ऐकू येत नाही किंवा कुठलाच विचार येत नाही. आता डोळे उघडताय का बसायचे? ध्यानामध्ये काहींना निश्चल ध्यान लागेल, काहींना क्रिया पण होतील. एखादी क्रिया होऊ शकत असेल तर होऊ देत देहावर. आता हळूच आपलं सर्वांचं ध्यानाचं लक्ष हळूच पाठीमागे आणा, मूलाधारापाशी. मूलाधारापाशी लक्ष आल्यानंतर हळूवार पहा, वर वर चालायचं पाठीच्या अंगाने. आपली कुंडलिनी कुठपर्यंत चढलेली आहे हे पण आपण पाहू शकतो. आणि सर्वात शेवटचं लक्ष म्हणजे ध्यानाने आपल्या मनाला, बुद्धीला शांतता मिळणे. ती मिळत असेल तर एकदम छान आहे, ओके आहे. कुंडलिनीच्या मार्गावरून पाठीमागून खाली जे लक्ष आपण दिले ते हळू हळू हळू
पाठीतून वर आणा आणि मस्तक भागी या. म्हणजे अर्ज ठीक आहे, डोळे उघडावेत सर्वांनी. डोळे बरोबर पण आपल्या इथं बोलतोय. हा, कसं वाटलं आता? छान वाटलं. असं घरी पण आपल्या आता घरी एवढी शांतता नसेल का, काहीतरी असेल तुमचं घरी. शांतता कोणाला असते? कोणाला नसते. आम्ही अभ्यास करायचं तेव्हा असं असायचं. पण आपली एक वेळ अशी हातात घ्यायची की ज्या वेळेस आपल्याला कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही. हा अभ्यास जो आहे ना, हा स्वतःचा स्वतः आहे. दुसऱ्यांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही मुक्त झालात का, बद्ध राहिलात का, संसारात जन्माला आलात, त्याच्याशी कोणी काही तुम्हाला विचारणार नाही. उलट पक्षी लोकांना तुम्ही जे करता ते नको नको वाटतं. कोण आहे तुम्हाला? तुम्ही यांच्याकडे आलं सांगितलं फोनवर बोलतायत ते मुली हा. नको नको वाटतं लोकांना. लोक जास्तीत जास्त तुमच्या ह्याच्यात अडथळा कसा येईल हे बघतात. कारण मला इथं गुरुजींनी जे बसवलं ते अनुभवी म्हणूनच बसवले. उगीच शिक्षित असे नाहीये मी, अनुभवी, अनुभवातून शिक्षण आहे. त्यामुळं ते मला सगळं माहिती आहे काय असतं ते. ती धरपकड जर झाली नाही जीवनात तर यश कसं येणार? युद्ध तर खेळलंच पाहिजे तुम्हाला. आत कोण? सोनाईकर बोला. आत युद्ध कोणाकोणात आहे? आत्मन आणि रात्रंदिवस आम्हा युद्धाचा बसवला. अंतर्बाह्य मन आणि जग. अंतर्बाह्य मन आणि बाहेर कोण आहे? अंतर कोण आहे? मन. बाहेर कोण आहे? जग. हे युद्ध भगवंताने प्रत्येक मनुष्य म्हणणाऱ्या देहाला दिलेलंच आहे. फक्त त्यातला विचार क्वचित कोणीतरी करतो. कळलं का? आणि म्हणून तो या मार्गाला पूर्णपणे पोहोचतो. त्याला नेण्याचं काम भगवंताचं आहे. भगवंत सगळ्यांचा पाठीराखा पण आहे आणि तसं सद्गुरू पण आहे, पाठीराखे आहे. पण चाललं पाहिजे. हातात काठी घ्यायची. कशाची सांगा?
ध्यान आणि वैराग्याची काठी. काठी कशाची पाहिजे? वैराग्य. वैराग्याची. वैराग्य म्हणजे निश्चय. निश्चयात्मा पाहिजे. निश्चयाची काठी नसेल तर ते तुमचं डगमगतं सगळं. ते वैराग्य असो नाही तर तुमचं ध्यान असो, काय ते डगमगायला वेळ लागत नाही. आणि लोक डगमगतंय कसं याच्याकडे जास्त तुमचं लक्ष वेधतील किंवा ते देतील लक्ष. त्यामुळे डगमगायचं नाही. त्याच्यासाठी वैराग्य. वैराग्य महामेव. पहिला वैराग्य ही त्याची काठी आहे. कुठल्याही अंधारात जर आपल्याला सोडलं तर आपण काठी घेऊ म्हणतो, बरोबर, किंवा बॅटरी घेऊ म्हणतो. बॅटरीने दिसेल, काठीने आधार येईल. तसं ध्यानाचे डोळे आहेत, पण आधार कशाचा आहे? कशाचा आहे? वैराग्याच्या काठीचा आधार आहे. वैराग्य म्हणजे पक्क ठरवलेलं पाहिजे, अजिबात लाड नाही. आणि पक्क ठरवा, इंद्रियांची लाड नाही. त्यालाच वैराग्य येईल. तोच जाऊन पोचेल, तोच सिद्धत्व पावेल आणि त्यालाच सर्व मिळेल. लटपट नाही कोणाची. आपल्याच ठिकाणी आपलीच. लटपट नाही. कडक झालं पाहिजे. त्यासाठी कडक माणसाला मिळतंय. या इंद्रियांचे जो पण आपण लाड करू, चहा पाहिजे का? पाहिजे पाहिजे, आत्ता पाहिजे, थोड्या वेळाने पाहिजे, रात्री झोपताना पाहिजे, सकाळीच पाहिजे, परत 9 वाजता पाहिजे, परत 10 वाजता पाहिजे. हे पाहिजेच असतं. तुम्ही तिला सांगा किती वेळा चहा घ्यायचा, घ्यायचा का नाही, ती मागतेच आहे. जो रसनेंद्रियासी अंकिला का निद्रेसी जीवे. खा खा खायचं. मग आपलं एसटीत जरी बसलं तरी सारखं पेंगते. काय कळत नाही कोणतं गाव गेलं, अरे काय झालं, शेजारी कोण बसलं, किती वाजता उठून गेलं, काय झालं पुढं, त्याला त्याचं गाव ये पण काय कळत नाही, कुठं आहे काय काय. असं आहे. सांगायचं देवाने जन्म दिला, आपल्याला पृथ्वीवर आणले, तर आपण कुठे आहोत, प्रवासामध्ये कोणता कप्पा आलाय, कोणत्या डब्यात बसलोय, किती अंतर बाकी आहे, हे तर कळलं पाहिजे ना. का नको कळाय? चाललंय आपला डबाही चाललाय ना आपणही चाललोय. काय जगाचा प्रवास आहे. जगात पाठवलंय नियंत्याने, आणि तुम्हाला आम्हाला तर फारच महत्वाच्या कामासाठी पाठवलं. कळलं तुम्हाला? महत्वाचं तुमच्यावर जबाबदारी आहे सर्वात की ध्यान करा, उठा आणि दुसऱ्यांचे मार्गदर्शक व्हा. एकच आपल्या आपणच ठिकाणी नुसतं नाही बसायचं. मार्गदर्शकही व्हायला पाहिजे. त्यासाठी पाठवले. ज्ञान घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही करा, तुम्ही मुक्त व्हा आणि दुसऱ्यांचे मार्गदर्शक. यासाठी एवढ्या माणसांना पाठवले बाळकृष्ण गुरुकुलात. ती मोठी जबाबदारी आहे. असं नाही की आपण एकटे मुक्त झालो तर लोकांना काय सांगायचं नाही, नाही काय नाही काय नाही असं नाही म्हणत. लोकांना सांगायचंय, प्रचार प्रसार झाला पाहिजे असं आहे. म्हणून इंद्रियांना नियंत्रित, तुम्ही कोणताही भोग भोगा, नियंत्रित. तुमच्या इंद्रियांवर तुमचाच ताबा पाहिजे. तुम्ही सांगितल्याशिवाय कोणतंच इंद्रिय कोणत्याच भोगासाठी तयार नाही झालं पाहिजे. इतकं त्याचं हे आहे, वैशिष्ट्यीकरण आहे त्याच्यामध्ये. सांगायचं आता ध्यानाला तुम्ही बसवलं ना, तर तेव्हा भस्माचे पट्टे वरती कुंकू, नंतर मग विसरतो. विचारलं कोण आहे, त्यामुळे अर्धनारी नटेश्वर आणि मोहिनीराज प्रवचन ऐकण्यासाठी आले. काय असं आपलं मला असं एक कमळ दिसलं. त्या कमळामध्ये आपलं शरीर आहे, देठ म्हणजे शरीर आहे आणि कमळ म्हणजे डोकं आहे. मग ती कुंडली शक्ती हळूहळू अशी वर जाते आणि असं पाणी दिसलं. त्या पाण्यामध्ये वर खाली म्हणजे आत बाहेर असे डुबते दिसते आणि अजून पाठ जड आहे. सगळं दर्शनच झालं. दर्शन आधी काय दिसलं? अशी कुंडली मातावर पाठ जड झाली. तुम्ही सांगत होते ना, तसं तसं मी ते करत होते. छान. तर असं आहे, आपल्याला देह दिला देवे भजना गोमटा.
त्याचा तिरस्कार करू नका, त्याचे अति लाडही करू नका. त्याला समयोग द्या. समयोग पाहिजे. शरीराचे अति लाडही नको, अति तिरस्कारही नको. शरीराकडून जो फायदा काढून घ्यायचा आहे तो काढून घ्या. बाकीचं तर ते करतेच. बाकीचं करायला त्याला सांगायला नाही लागत. इंद्रियांना सांगायला लागतं काय? नाही. डोळ्यांना सांगावं लागतं का? चला सिनेमा बघायला. नाही लागत. कारण त्याला भाऊबंद बाकीचे आहेत सगळे. कान आहेत, डोळे कान नाक सगळं आहे ते. मन आहे, मन आहे ना एवढं मोठं. भावकी सगळी इतर आहे. भावकीत माणूस गेला की वेडाच होणार. भावकी रहित थोडं काहीतरी. डोळ्यांना डोळ्यांचं तत्व सांगा. तुला काय पाहिजंय? सिनेमा पाहून गप्प बसायचंय का? नाही. सिनेमाही पहा एखाद दिवशी, पण तत्व तुम्ही सोडू नका. डोळ्यांना सांगायचं एकदा तरी तत्व पहा. कळलं का? एकदा तरी तत्व पहा. आपल्याला, आपल्याच लोकांसाठी आणि फक्त जगासाठी. हा, सदा माझे राहणे निरंजनी. निरंजन तत्वाकडे एकदा तरी जा. लक्ष द्या. लक्ष द्या म्हणण्यापेक्षा जाच. आता जाच. निरंजन तत्व डोळ्याला दिसलं पाहिजे. काय असतं निरंजन? एक नीलबिंदू ऐकलेलं पाहिलं त्याचं, पण दुसरं नाही माहिती आहे. निरंजन तत्व काय? ज्योत ना? आत्मतत्व. ते वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाला. आत्मज्योत. हा, ठीक आहे. निरंजन याचा अर्थ असा आहे की कधीच नाहीच न होणार. प्रकाश. आपल्या ठिकाणी निरंजन आहे, सर्व जगात निरंजन तत्व आहे. ज्योतीची निजज्योत. हा, ज्योतीची निजज्योत. म्हणजे प्राण आपल्याला एक ज्योत दिली म्हणून आपण जिवंत आहोत, पण तो प्राण आला कुठून? ती ज्योत. कळलं? ती ज्योत. तर आपण तर मोठी ज्योत बघायला बसलोय, पण प्रयत्न करा खूप काढायला. साधना आपल्या आवाक्यात आणा. साधना होईल तशी नाही करायची. साधनेला आपण आवाक्यात आणायचं. ते ठरवलंच पाहिजे. 6 वर्षात साधना कशी आवाक्यात येते? ठरवलं म्हणून. माहित नव्हतं मला. परमहंस लगेच जाणार हे मला माहित नव्हतं. काहीच नव्हतं. शेवटी त्या वर्षी कळलं जेव्हा जाणार. तर 6च वर्षात ते म्हणायचे 6च वर्षात झालं पाहिजे. आणि मग मी म्हणजे ठरवलं की गुरुजी म्हणतायत ना म्हणजे झालंच पाहिजे. त्यांना वाटतंय ना 6 वर्षात झालं तर झालं पाहिजे. काय झालं पाहिजे कोणाचं काय माहित नाही. पण इंद्रिय निग्रह, बुद्धीचा निग्रह, मनाचा निग्रह, असं सगळं, डोळ्यांचा निग्रह, सर्व इंद्रियांना आपल्या आटोक्यात आणणं, आपल्या आवाक्यात आणणं, हे तर अवघडच आहे ना सगळं. आणि त्याच्याशिवाय आपल्याला कुठलंही यश येत नाही. त्याच्याशिवाय आपण जाणता माणूस म्हणून कोणी आपल्याला म्हणणार नाही. आता जाणता जाणता म्हणजे तर काय जाणले? म्हणून जाणते न. सद्गुरूंची भक्ती आहे, त्याचा एक प्रकार आहे आणि त्याची एक टाईप आहे. सद्गुरूंची भक्ती म्हणजे काय? फक्त सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचं? तसं नाही. काय असतं सद्गुरूंची भक्ती? अखंड चिंतन, अखंड त्यांनी दिलेली साधना, साधना, आज्ञा, आज्ञा, सेवा. सेवा. आज्ञा. सद्गुरूंची आज्ञा पाळणं. आज्ञा फार महत्वाची आहे. कळलं तुम्हाला? म्हणून आजचा दिवस, आजचा वेळ आपण याच्यातच घालवला की आपल्या ठिकाणी आत्मरूप देवाने देव आहे स्वतः. आणि ते खूप मोठं तत्व आहे असं धरा. आपल्या आवाक्यात येत नाही. कारण आपली सर्व इंद्रिय कशात रमलीत? विषयात. अजून तुम्ही पण म्हणताय विषयात रमली. बसले सगळे. जेव्हा तुम्ही म्हणला असतात ना की नाही आमची इंद्रिय अभ्यासात रमलीत किंवा ध्यानात रमलीत, तर मला बरं वाटलं असतं. अजून आमचेच लोक म्हणतात कशात रमलीत? विषयात रमलीत. क्लीन मोल्ड झाले सगळे. हा? क्लीन मोल्ड सगळे. आता इथून पुढे कधी व्हायचं? ठीक आहे.
इंद्रियांचा विषयच तो आहे. परंतु विषयी विषय विसर पडिला निश्चय. अंगी ब्रह्मच अंगी ब्रह्मरस ठसा. विषयी म्हणजे विषयांचा विसर निशेष पडला, म्हणजे आता शेष काही राहिलं नाही. इंद्रिय भोगायचं, त्यांना आठवण येण्याचं काही काम नाही, शेष काही राहिलं नाही. काय अभंग इंद्रिय काय झालं? विषय विसर पडला निशेष. विषयी विसर पडिला निश्चय. विषयीवर अनुस्वार म्हणजे विषयांचा किंवा विषयात पूर्ण विसर पडला. असं कोण म्हणतं? कोणाचा अभंग असेल? विषयी तुकारामांची स्थिती काय होती बघा, प्रापंचिक. नीट पहा, संतांचा अभ्यास करावा, सगळं बाहेरचं पाहावं आधी, नीट निरीक्षण करून प्रॅक्टिकल जागा. नुसती पुस्तकं नुसती ज्ञानेश्वरी वाचून संपू नका, प्रॅक्टिकल जागा. बाहेरचं सगळं बघा काय आहे, मग स्वतःला प्रश्न विचारा. तिचा अभ्यास म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. तू किती वर्ष जगणार आहेस? तर तो म्हणेल मला नाही माहिती. मग नाही ना माहिती, मग अभ्यास कर. जितकी वर्ष आपल्या हातात आहे तितकं त्या प्रयत्न करा स्वतःला जगण्यासाठी. म्हणजे कशासाठी? अमर होण्यासाठी. याने मनुष्य अमरच होणार आहे का? काय होणार आहे? अमर म्हणजे काय? म्हणजे इंद्राच्या तिथे जाणार आहे का? नाही. मग कुठे जाणार? इथं पुढे कशाला? हा? इथं छान इंद्र तर इथं पण येत आता. तेच म्हणलं, इथंही भोग सगळे जसे शिकतात. काय येतं? हा? हा, इंद्र आपल्या इथं खूप खूप आहेत भोग इंद्रियांना. म्हणजे भरपूर विषय भोग आहे. म्हणलं तर सगळं मिळणार आहे, त्यालाच इंद्रपद म्हणतात ना. पण इंद्रियांच्या अतीत होणं. इंद्रपद नकोच आहे आम्हाला. आम्हाला कोणतं पद हवंय? अक्षय पद हवंय. कोणतं पद पाहिजे? इंद्राचं पद ढळणारं आहे. इंद्र जातो काही वर्षानं, दुसरा इंद्र येतो. तुम्हाला माहिती आहे ना, इंद्राची जागा बळकावायची तर त्याला कळलं हा बळकवतोय वाटतं बहुतेक. त्यांचं तप खूप चाललंय बाबा. काय प्रयत्न करतात कशासाठी? त्यांना वाटतं की इंद्राचा त्याच्या जागेसाठीच आपण तप करतो, म्हणून ते येतात काही रोगी. तेव्हा सांगता आलं पाहिजे, हे बाबा काय चाललंय तुझं, माझं तुझ्याकडे लक्ष नाही. इंद्रांसारख्या जागा काय, तुझं काय करायचं त्याचं बघू. अमृत प्यायचं ना अप्सरा नाचवायच्या, काय करायचं दुसरं? सिनेमा बघायला गेलं तर अप्सरा दिसतातच, नाही करायचं. आणि आता रस्त्याने चाललं तरी अप्सरा दिसतात. सगळे भोग इथंच आहेत. सगळं अप्सरा दिसतात. कुठे काय पाहिजे डोळ्यात? नाही पाहिजे. हा? म्हणून ज्या डोळ्यांनी ईश्वर पाहावा, ज्या डोळ्यांनी निर्विषय काहीतरी सुख पाहावं, आपण स्वतः निर्विषय झाल्याशिवाय निर्विषयातलं सुख कळत नाही की काय आहे त्यात सुख. आपण स्वतः झाल्याशिवाय, ते स्वतः पूर्ण जेवल्याशिवाय, जेवलो असं कसं म्हणायचं? आपण पूर्ण झाल्यावरच म्हणायचं ना पूर्ण झालं का नाही? पूर्ण जेवल्याशिवाय कसं नाही? माझं खूप पोट भरलंय आता, आता मला काही नको. तिकडं पलीकडे जाऊन काहीतरी खाई घेऊन उपाशी माणूस. पूर्ण जेवलाय का तर पण जेवलं, नाही तर नाही. म्हणून पूर्ण भोजन पाव, तसं पूर्ण अवस्था यावी. एकदा नादाला लागलोय ना, लागू नये. ते जगातले कोणी लागत नाही. इथले जेवढे लागले तेवढे वेळे आहेत असं मी म्हणतो. मग घेतलंय ना वेळ, आता पुरतं वेळ व्हायचं, सोडायचं नाही. असं करायचं. प्रपंचातले सगळे वेळ, सगळे प्रसंग ते तसेच असणार, ते काही बदलणार नाही लक्षात. पण तुमच्या इकडे येण्याने, तुमचा अभ्यास करण्याने तुमचा पूर्वजन्म आणि तुमच्या नातेवाईकांचे जन्म सुद्धा पालटतात, लक्षात ठेवा. त्यांनाही तुमची किरणं मिळतात. पण नवस नाही करायचा माझ्या किरणांनी याचा असं होते. त्याच्यातच तुमचा अभ्यास जातो. अभ्यास स्वतःच जे काही मिळवलंय ते सगळं नवसात घालवू नका. घालवलं का? घालवतात लोक, मला माहिती. सगळं नवसातच द्या आपल्याला. माझा असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे, माझ्या याचा असं होऊ दे, ते घालवा. पण तो नवस असा बाजूला
वेगळं करा अभ्यासाच्या ह्याच्यात ना. कळलं का? आपल्या आपतेष्टांना आपल्या नातेवाईकांना सुख पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यासाठी जे केले ते वेगळं करा. अभ्यासाच्या ह्याच्यातून नको. श्वास वर घेऊन जर मागितलं तर मग तुमचं कमी पडलं. इकडं मुक्ती पाहिजे, इकडं श्वासही पाहिजे, इकडं सगळं मागणंही पाहिजे, सगळंच पाहिजे पाहिजे आणि पाहिजे. त्याच्यातून कधीतरी मुक्त व्हा. पाहिजे 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 हे कधी मुक्त व्हायचं? हां, आणि आपल्या लोकांसाठी मागायचं, हे तरी कुठपर्यंत मागायचं ते पण ठरवा एकदा. इकडे इकडे बघते महिला वर्गात थोडं थोडं काय महिला वर्ग त्यात खूप आहे ना माधुरी ते. अगदी गरज असली तरच. हा धुरंगी ताई, अगदी गरज असेल तर. स्त्रियांना जरा जास्त भावना असतात. आणि तुम्हाला एक सांगते, मागितलं झालं तर ते अर्पण करा ईश्वरा. ही एक अवस्था आहे की जर तुम्ही त्याला अर्पण केलं, बाकीचे 9 तुम्ही करता काय, 5 नारळाचं तोरण वाईल, 11 नारळ वाईल, आणखी काय काय ते काय काय बरंच असतं. मी उभ्या आयुष्यात कुठल्याच देवाला कसलाच नवस केला नाही, खरंच नाही केला. फक्त गुरुजींना मी नवस केले वारंवार मनात मनात. मनात गुरुजींना ईश्वर मानतो आणि ईश्वराला, त्या ईश्वराला फक्त नवस केले, मला परब्रह्मची आत्मस्वरूपाला न्या, मला स्वरूपापर्यंत पोचवा, असे नवस खूप केले आणि ते फिटले पण माझे. ज्यार्थी या स्थानावर त्यांनी बसवलं म्हणजे मागणी ना, नुसती मागणी, नुसती मागणी, प्रार्थना. जेवढ्या प्रार्थना मी केल्या, आपल्यातल्या घरातल्या कोणाला बरं नसेल त्या विभूती द्या, तीर्थ द्या तुमचं. पण कोण मामाचा मेवण्याचा पोरगा त्याच्यासाठी जायचं, ते तीर्थ द्यायचं कशाला? वाय आपण एवढी मोठी योगी झालो का कोणाला जाऊन तीर्थ द्यायचं, कोणाला उठवायचं, कोणाचा कोण काय संबंध नाही. लोकांचे आयुष्य आणि मरण आणि जगणं हे सगळं ईश्वराच्या हाती असतं. आपण त्याच्यासाठी काय करायचं? आपण त्या कुटुंबातले लांबचे जरी असलो, जवळचे जरी असलो, तरी आपण एक साधा मनुष्य आहोत. आपली मर्यादा पण लक्षात ठेवा. आपले श्वास गेले त्या तीर्थामध्ये, आपला शक्ती गेली त्या तीर्थ, सगळंच गेलं. मग कशाला किती लोकांना उठवणार, काय करणार काय? आपल्या लोकांना खूप सवय आहे, मला माहिती आहे. मला माहिती आहे आपल्या लोकांची शक्ती कशा करत चालली. कोणी कोणी कोणाला उठवतंय, कोणी काय करतंय, कशासाठी तीर्थ देते, कशासाठी श्वास घालवते. आय नो. म्हणून तुम्ही लोक अभ्यासात पुढे गेले नाही. स्वच्छ उत्तर आहे. काय देशमुख बरोबर आहे? आम्ही तर कोणाला तुम्ही नाही ना केलं असं बरं. ज्यांनी केलं जे करतात त्यांना माहिती. किती वर्ष झाली तर कोणी मला सांगत नाही अजून माऊली झाल्यावर का साक्षात्कार सांगितलं पाहिजे. आपलं जीवन साक्षात्कार साक्षात्कार म्हणून संपवायचं नाहीये, साक्षात्कार झाला पाहिजे. साक्षात्कार म्हणजे काय? जेथे जातो तेथे मी जिथं आहे तिथं तू आहे, हे समजणं आज बुद्धीला म्हणजे साक्षात्कार. कळलं तुम्हाला? साक्षात्कार म्हणजे काय बॅटरी असते का काय दिसेल काय असतं? ज्या कामाला आपण हात घातला तिथे यश मिळणं म्हणजे साक्षात्कार. एखाद्याला आपण मदत केली त्याला यश मिळणं हा साक्षात्कार. तसं तर तुमच्या हातून होत असेल आता बरंच होतं, तेव्हा मग समजत असेल झाला बरं का आपल्यासाठी. कमलेश तुमचं काय काय असं आहे का? संपन्न गुरूंचा हात आहे तुमच्या डोक्यात, हे समजून चाला तुम्ही. मी म्हणत नाही कधी असं, पण म्हणते आता. गुरु कसा आहे? संपन्न आहे. तर
संपन्नाचा हात असणार गुरु जर जरा नाराज असला किंवा काय किंवा कुठे कुठे खोटं बोलत असला, अधिकारी नसला तात्पुरतं खरं बोलतोय मग खोटं बोलतोय असं असतं तर गोष्ट वेगळी आहे. हा अधिकारी बोलवायचे. हा अधिकारी आहेत ना. अधिकारीवर गुरूंचं जे कुंपण आहे त्याच्यामध्येच गुरु पाहिजे. गुरूंसाठी कुंपण असतं, गुरूंसाठी स्वैराचार नसतो. कळते का? गुरूंसाठी काय असतं? कुंपण. त्या कुंपणातच बसावं लागतं गुरुला. वाटेल तसं करून आणि वाटेल तसं वागून आणि वाटेल तसं बोलून कुठेही चालत नाही. त्या कुंपणात स्वतःला जगासाठी अडकून घेणारा तो असतो गुरु. जगासाठी घ्यायचे अडकून. आपल्याला कोणाला वाटतं का आवडतं का अडकायला, पण अडकतो. कळलं तुम्हाला? चला पुरे आज एवढं पुरे आहे. संवाद खूप सिद्ध झाला. अजून पाहिजे असल्यास परत पुढच्या गुरुवारी परत येईल. बरं आता काय काय आलंय सांगा मला. संक्रांत आली का? केव्हा आली येते?